आज दिनांक 1 मे 2020. विषय सचिवाची कार्यपद्धती. वर्ग 12वी वाणिज्य. प्रकरण 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. आज आपण स्वाध्याय त्यामध्ये वस्तुनिष्ठ आणि दीर्घोत्तरी प्रश्न याची माहिती घेणार आहोत. आपला 2 नंबरचा जो टॉपिक प्रकरण होतं संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, यामध्ये आपण सविस्तर आणि सखोल आणि तुम्ही पण ज्या त्या दिवसाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आपण मालकीच्या भांडवलाचे स्रोत यामध्ये भाग आणि प्रतिधारण नफा, कर्जाऊ भांडवलाचे स्रोत यामध्ये कर्ज रोखे, ठेवींचा स्वीकार, बंद पत्रे, अमेरिकन ठेवपावती, जागतिक ठेवपावती, ADR अँड GDR, व्यावसायिक बँका, वित्तीय संस्था आणि व्यापारी कर्जे. आणि त्यानंतर आपण या टॉपिकमध्ये फरक, समहक्क भाग व अग्रहक्क भाग, मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल अशा प्रकारचे फरक आपण यामध्ये पाहिलेले आहेत. आपण या टॉपिकमधील जो शेवटचा भाग आहे सारांश, त्याने आजच्या स्वाध्यायाची आपण सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये वित्त निधीचे विविध स्रोत मालकीचे भांडवल व कर्जाऊ भांडवल म्हणून विभागले जाऊ शकतात. भाग हे कंपनीच्या एकूण भाग भांडवलाचा एक छोटासा घटक आहे. समहक्क भागांना लाभांश देताना किंवा कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवलाची परतफेड करताना प्राधान्य दिले जात नाही. अग्रहक्क भागांना निश्चित दराचा लाभांश आणि कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवलाची परतफेड करताना प्राधान्य दिले जाते. कर्जरोखे प्रमाणपत्र देऊन कर्ज घेतल्याची पोचपावती म्हणजेच कर्जरोखे होय. बंद पत्रे म्हणजे कर्जाचा पुरावा म्हणून सरकारी किंवा व्यावसायिक संस्थेने वाटप केलेला दस्तऐवज होय. संचित मिळकत म्हणजे साठलेल्या नफ्याची व्यवसायात गुंतवणूक केलेली रक्कम. 6 महिन्यापासून ते 36 महिन्यांच्या कालावधीसाठी कंपनीने स्वीकारलेले कर्ज म्हणजे सार्वजनिक ठेवी होय. अधिविकर्ष रोकड कर्जे इत्यादीच्या रूपात बँक कर्ज देऊ करते. व्यापारी कर्ज हे उत्पादक व पुरवठादार यांच्याकडून ग्राहकास दिलेली उधारीची सवलत होय. जागतिक ठेवपावती व अमेरिकन ठेवपावती या ठेवपावत्यांद्वारे भारतीय कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात समहक्क भाग भांडवल उभे करतात. हा आपण पाहिला सारांश. आता आपला मुख्य प्रश्न आहे स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, त्यामध्ये खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. 1. भाग हा भाग भांडवलाचा छोटासा घटक आहे. 2. ठेवपावतीचा फायदा म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात भांडवल उभे करण्याची क्षमता होय. 3. समहक्क भागधारक हे कंपनीच्या मालमत्तेच्या उर्वरित भागाचे दावेदार असतात. 4. समहक्क भागधारक कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी असतो. 5. बोनस भाग हे
समहक्क भागधारकास बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात. 6. अग्रहक्क भागधारकास निश्चित दराने लाभांश मिळण्याचा हक्क असतो. 7. संचयी अग्रहक्क भागांना संचित लाभांश दिला जातो. 8. परिवर्तनीय अग्रहक्क भागधारकांना समहक्क भागामध्ये रूपांतर होण्याचा अधिकार असतो. 9. कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको असतात. 10. कर्जाऊ भांडवलावर व्याज दिले जाते. 11. कर्जरोखेधारकांना निश्चित दराने व्याज मिळते. 12. एका ठराविक कालावधीनंतर परिवर्तनीय कर्जरोख्यांचे समहक्क भागमध्ये परिवर्तन होते. 13. प्रतिधारक नफा ही वित्त पुरवठ्याचा अंतर्गत स्रोत आहे. 14. बंद पत्रक हा संस्थेचा धनको असतो. 15. कंपनी कमीत कमी 6 महिन्यांसाठी ठेवीचा स्वीकार करते. 16. कंपनी जास्तीत जास्त 36 महिन्यांकरिता ठेवीचा स्वीकार करते. 17. अमेरिकन ठेवपावतीची विक्री अमेरिकेमध्ये होते. यामध्ये प्रश्नामध्ये खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. यामध्ये 16 प्रश्न आहेत. पुन्हा एकदा मी त्यांची उत्तरं एकत्रित वाचतो. 1चं उत्तर भाग, 2 आंतरराष्ट्रीय, 3 समहक्क भागधारक, 4 समहक्क भागधारक, 5 बोनस भाग, 6 निश्चित, 7 संचयी, 8 परिवर्तनीय, 9 धनको, 10 व्याज, 11 व्याज, 12 समहक्क भाग, 13 अंतर्गत, 14 धनको, 15 6, 16 36, 17 अमेरिका किंवा USA. आता जोड्या लावा. ब प्रश्न, गट अ गट ब. समहक्क भाग भांडवल, त्याचं उत्तर आहे जोखमीचे भांडवल. ब कर्जरोखे विश्वस्त, त्याचे उत्तर आहे विश्वस्त करार. क अग्रहक्क भागधारक, त्याचे उत्तर आहे सावध गुंतवणूकदार. ई कर्जरोखे प्रमाणपत्र, त्याचे उत्तर आहे कर्जाचे दस्तऐवज. आणि ई बोनस भाग, त्याचे उत्तर आहे नफ्याचे भांडवलीकरण. आता क प्रश्न, खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. 1. हे खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात. उत्तर आहे समहक्क भागधारक. 2. भागावरील मालकी हक्क दर्शवणारा दस्तऐवज. उत्तर आहे भाग प्रमाणपत्र. 3. या भागधारकांना कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये सहभागी होता येते. उत्तर आहे लाभभागी अग्रहक्क भाग. 4. या संबंधित मंडळीमार्फत कंपनी कर्जरोखेधारकांशी व्यवहार करते. उत्तर आहे कर्जरोखे विश्वस्त. 5. हे कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होणारे भागधारक आहेत. समहक्क भागधारक. 6. हे मूल्य भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेले असते, त्यास आपण म्हणतो दर्शनी मूल्य, फेस व्हॅल्यू. 7. हे मूल्य भाग बाजारातील मागणी व पुरवठा यांच्यानुसार ठरवले जाते, त्याचं उत्तर आहे बाजार मूल्य. 8. अविभाजित नफा व्यवसायात वापरण्याचे धोरण. उत्तर आहे संचयी मिळकत किंवा नफा. 9. ठेवीदारांना कंपनीने दिलेली कर्जाची पावती. उत्तर आहे ठेव पावती.
डॉलर या चलनाने अमेरिकेत विक्री होणारे दस्तऐवज. उत्तर आहे अमेरिकन ठेवपावती. 11. अमेरिका सोडून इतरत्र विक्री होणारी ठेवपावती. उत्तर आहे जागतिक ठेवपावती. 12. किमान 6 महिने व कमाल 36 महिन्यांकरिता कंपनीने जनतेकडून स्वीकारलेली रक्कम. उत्तर आहे सार्वजनिक ठेवी. 13. विक्री वाढविण्याच्या उद्देशाने पुरवठादारांनी देऊ केलेली उधारे किंवा कर्ज. उत्तर आहे व्यापारी कर्ज. 14. ही सुविधा सवलत बँकेत चालू खाते असलेल्या कंपनीला दिली जाते. अधिविकर्ष सवलत बँक ओव्हरड्राफ्ट. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रश्नाचे उत्तर वाचतो मी एकत्रित. खाली प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह द्या. पहिल्याचं उत्तर आहे समहक्क भागधारक. 2. भाग प्रमाणपत्र. 3. लाभभागी अग्रहक्क भाग. 4. कर्जरोखे विश्वस्त. 5. समहक्क भागधारक. 6. दर्शनी मूल्य. 7. बाजार मूल्य. 8. संचयी मिळकत किंवा नफा. 9. ठेवपावती. 10. अमेरिकन ठेवपावती. 11. जागतिक ठेवपावती. 12. सार्वजनिक ठेवी. 13. व्यापारी कर्जे. 14. अधिविकर्ष सवलत. हा झाला क प्रश्न. आता ड प्रश्न आहे. खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. 1. समहक्क भागभांडवल हे जोखमीचे भांडवल म्हणून ओळखले जाते. बरोबर. 2. समहक्क भागधारकांना निश्चित दराने लाभांश दिला जातो. उत्तर चूक. 3. कंपनीसमोर जेव्हा आर्थिक संकट येते तेव्हा समहक्क भागधारक असे संकट पेलायला तयार असतात. बरोबर. 4. कर्जरोखेधारकांना कंपनीच्या सर्वसाधारण सभेत मतदानाचा हक्क असतो. चूक. बंधपत्रधारक हे कंपनीचे मालक असतात. चूक. जागतिक ठेवपावती धारकाच्या वतीने भागपेढ्या समभागाचा साठा करून ठेवते. बरोबर. 7. वित्तीय संस्था प्रतिभूतींच्या विक्रीमध्ये भाग विमेकरी म्हणून काम करतात. बरोबर. 8. रोखपत सुविधा मालमत्ता तारण ठेवून दिली जाते. बरोबर. 9. व्यापारी कर्जे ही दीर्घ मुदतीच्या वित्तपुरवठ्याचा प्रमुख स्रोत आहे. चूक. आता पुन्हा एकदा 1 ते 9 उत्तर पाहू. 1 बरोबर, 2 चूक, 3 बरोबर, 4 चूक, 5 चूक, 6 बरोबर, 7 बरोबर, 8 बरोबर, 9 चूक. आता ई प्रश्न. गटात न बसणारा शब्द. 3 शब्द दिलेत. पहिला कर्जरोखे, सार्वजनिक ठेवी, संचय मिळकत किंवा प्रतिधारण नफा. गटात न बसणारा शब्द प्रतिधारण नफा. 2. दर्शनी मूल्य, बाजार मूल्य, परतफेडीचे मूल्य. गटात न बसणारा शब्द परतफेडीचे मूल्य. 3. भाग प्रमाणपत्र, कर्जरोखे प्रमाणपत्र, अमेरिकन ठेवपावती. गटात न बसणारा शब्द अमेरिकन ठेवपावती. 4. व्यापारी कर्जे, अधिविकर्ष, रोकड कर्ज. गटात न बसणारा शब्द व्यापारी कर्जे. पुन्हा गटात न बसणारा शब्द 4 उत्तर. 1चं उत्तर आहे प्रतिधारण नफा. 2चं आहे परतफेडीचे मूल्य. 3चे आहे अमेरिकन ठेवपावती आणि 4 आहे व्यापारी कर्जे. आता फ प्रश्न. खालील विधाने पूर्ण करा. याचा अर्थ रिकाम्या जागा भरा आणि पुन्हा लिहा. 1. व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला
भांडवल म्हणतात. 2. परिवर्तनीय अग्रहक्क भागधारकांच्या भागांचे रूपांतर समहक्क भागामध्ये होते. 3. समहक्क भागधारक ज्यांना प्रतिभूती म्हणून निवडतात त्यांना संचालक मंडळ असे म्हणतात. 4. समहक्क भागधारक यांना बोनस भाग म्हणून दिले जातात. 5. बंधपत्रधारक कंपनीचे धनको असतात. 6. अमेरिका सोडून इतरत्र विक्री होण्याच्या ठेवपावतीला जागतिक ठेवपावती म्हणतात. 7. 1948 साली पहिल्या औद्योगिक धोरणाची घोषणा झाली. 8. जेव्हा देय रक्कम घेण्याच्या आधी पुरवठादार वस्तू ग्राहकाला विकतो त्याला व्यापारी कर्जे म्हणतात. पुन्हा एकदा खालील विधाने पूर्ण करा. 1 ते 8 उत्तरे. 1 भांडवल, 2 समहक्क भाग, 3 संचालक मंडळ, 4 समहक्क भागधारक, 5 धनको, 6 जागतिक ठेवपावती, 7 1948, 8 व्यापारी कर्जे. आणि आता ग कंसातील अचूक पर्याय निवडा. गट अ, गट ब. अ समहक्क भाग, त्याचं उत्तर आहे चढ उतार होणारा लाभांशाचा दर. ब निश्चित दराचा लाभांश, त्याचं उत्तर आहे अग्रहक्क भाग. क कर्ज रोखे, उत्तर आहे निश्चित दराचे व्याज. ड कंपनीचा साठलेला नफा, उत्तर आहे प्रतिधारण नफा. ई अल्प मुदतीचे कर्ज, त्याचा प्रश्न सार्वजनिक ठेवी. पुन्हा एकदा अ समहक्क भाग, चढ उतार होणारा लाभांशाचा दर. ब अग्रहक्क भाग, निश्चित दराचा लाभांश. क कर्ज रोखे, निश्चित दराचे व्याज. ड प्रतिधारण नफा, कंपनीचा साठलेला नफा. आणि सार्वजनिक ठेवी, अल्प मुदतीचे कर्ज. आता आपण वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत त्या वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 पहिला, त्यामध्ये अ खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. हा एक प्रश्न पाहिला. ब जोड्या लावा. क खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. ड खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. त्यानंतर ड गटात न बसणारा शब्द शोधा. त्यानंतर फ खालील विधाने पूर्ण करा. आणि ग कंसातील अचूक पर्याय निवडा. त्यानंतर ह एका वाक्यात उत्तर लिहा. ते तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत. प्रश्न वाचतो फक्त मी. 1 ते 10 प्रश्न आहेत. 1 भाग म्हणजे काय. 2 समभाग म्हणजे काय. 3 अग्रहक्क भाग म्हणजे काय. 4 प्रतिधारण नफा म्हणजे काय. 5 कर्ज रोखे म्हणजे काय. 6 बंधपत्रे म्हणजे काय. 7 अमेरिकन ठेवपावतीची विक्री कोठे होते. 8 जागतिक ठेवपावतीची विक्री कोठे केली जाते. 9 परिवर्तनीय कर्ज रोखे म्हणजे काय. 10 संचयी अग्रहक्क भाग म्हणजे काय. आता आपण प्रश्न पाहतोय. प्रश्न पाहतोय आता. ई खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. हा प्रश्न आपण पाहतोय. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. त्यामध्ये एक आहे मालकीचे भांडवल हे
तात्पुरते हंगामी भांडवल आहे. तर मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी भांडवल आहे. 2. समहक्क भागांना लाभांश निश्चित दराने दिला जातो. उत्तर आहे समहक्क भागांना बदलत्या किंवा अस्थिर दराने लाभांश दिला जातो. 3. अग्रहक्क भागांना लाभांश अस्थिर दराने दिला जातो, तर अग्रहक्क भागांना लाभांश स्थिर दराने दिला जातो. 4. प्रतिधारण नफा संचयी मिळकत वित्तपुरवठ्याचा बहिर्गत स्रोत आहे, तर उत्तर आहे त्याचं अंतर्गत स्रोत आहे. 5. कर्जरोखेधारक हा कंपनीचा मालक आहे. दुरुस्त, कर्जरोखेधारक हा कंपनीचा धनको आहे. 6. बंधपत्र हे अल्प मुदतीचे निधी पुरविते, तर बंधपत्रे हे दीर्घ मुदतीचे निधी पुरविते. 7. अमेरिकेत विक्री होणाऱ्या ठेवपावतीस जागतिक ठेवपावती असे म्हणतात, तर अमेरिकेत विक्री होणाऱ्या ठेवपावतीस अमेरिकन ठेवपावती म्हणतात. पुन्हा एकदा ईची उत्तरे: 1. कायमस्वरूपी, 2. बदलत्या किंवा अस्थिर दराने, 3. स्थिर, 4. अंतर्गत, 5. धनको, 6. दीर्घ आणि 7. अमेरिकन ठेवपावती. हा झाला पहिला प्रश्न. आता प्रश्न दुसरा. खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये 1. कर्जाऊ भांडवल, 2. मालकीचे भांडवल, 3. नफ्याची पुनर्गुंतवणूक, 4. अधिविकर्ष, 5. व्यापारी धनको. प्रश्न क्रमांक 3. खालील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. 1. डोनाल्ड कंपनीचा ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट 2018-19 असे दर्शवतो की कंपनीकडे समहक्क भाग भांडवल ₹25,000 असून त्यांचा संचयी मिळकत ₹50,000 इतकी आहे. तर आपण अ, ब आणि क यावर आपलं मत द्यायचं. आर्थिकदृष्ट्या कंपनी सबल आहे का? ब. संचित मिळकतीचे कंपनीच्या भांडवलामध्ये रूपांतर होऊ शकेल का? क. संचित मिळकत ही कोणत्या प्रकारच्या वित्तपुरवठ्याचा स्रोत आहे? यावर आपले थोडक्यात मत 2-4 ओळीचे द्यायचे, वाक्याचे. दुसरा प्रश्न आहे. मिस्टर सतीश एक सट्टेबाज आहे. कंपनीच्या उत्पादनाची बाजारातील वाढती मागणी व त्यामुळे मिळणारा फायदा घेण्यासाठी सज्ज आहे. आपलं मत: अ. तुमच्या मते मिस्टर सतीश गुंतवणुकीसाठी कोणत्या प्रकारचे भाग निवडेल? ब. त्याला त्याच्या गुंतवणुकीवर परतावा म्हणून काय मिळेल? क. मिस्टर सतीश भागधारक असल्यामुळे त्याला असणारा एक हक्क सांगा. त्यात तिसरा प्रश्न आहे. मिस्टर रोहित एक गुंतवणूकदार आहेत. तो स्वतःचे पैसे प्रतिभूती खरेदीमध्ये गुंतवणार आहे. तो गुंतवणुकीवरील उत्पन्नावर अवलंबून आहे, त्यामुळे कोणताही धोका पत्करण्यास तो तयार नाही. निश्चित उत्पन्न व मुद्दलाची सुरक्षितता यात त्याला स्वारस्य आहे. प्रश्न अ. मिस्टर रोहित ज्या प्रकारची प्रतिभूती निवडेल त्याचे नाव सांगा. ब. त्याच्या गुंतवणुकीवर परतावा म्हणून त्याला काय मिळेल? आणि क. त्याला मिळालेला गुंतवणुकीवरील परतावा निश्चित असेल की चढउतार असणारा असेल? हा झाला प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 4. फरक स्पष्ट करा. या 2 नंबरच्या टॉपिकमध्ये किती फरक आहेत?
3. एक समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. 2 भाग आणि कर्जरोखे. 3 मालकीचे भांडवल व कर्जाऊ भांडवल. हे फरक वहीमध्ये पूर्ण करायचे. प्रश्न क्रमांक 5. थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1 ठेवी म्हणजे काय, 2 जागतिक ठेव पावती म्हणजे काय, 3 व्यापारी कर्जे म्हणजे काय, 4 बँकेमार्फत कर्ज देण्याच्या कोणत्या योजना आहेत, 5 बंधपत्राची वैशिष्ट्ये नमूद करा. प्रश्न क्रमांक 6. खालील विधाने सकारण स्पष्ट करा. 5 वाक्यामध्ये सकारण स्पष्ट करायची. विधाने वाचतो. 1 समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक व नियंत्रक असतात. 2 अग्रहक्क भागांना मतदानाचा कोणताही हक्क नाही. 3 कर्जरोखे कंपनीची मालमत्ता तारण देऊन सुरक्षित केले जातात. होय. 4 प्रतिधारण नफा ही वित्त उभारणीची सोपी व स्वस्त पद्धत आहे. 5 सार्वजनिक ठेव हा अल्प मुदतीच्या निधीसाठी उत्तम स्रोत आहे. 6 बंधपत्रधारक कंपनीचा धनको आहे. बरोबर आहे. 7 व्यापारी कर्जे हे रोख कर्जे नाही. हे पण बरोबर आहे. 8 वेगवेगळ्या गुंतवणूकदाराचे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे अग्रक्रम असतात. आणि 9 समहक्क भागभांडवल हे जोखमीचे भांडवल आहे. होय आहे. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हे प्रश्नांची आपली तुमच्या वहीमध्ये नोट्स पूर्ण झालेल्या आहेत. रोज आपण जे प्रश्न देत होतो तेच प्रश्न आता इथं आलेले आहेत. तुमच्या वहीमध्ये पूर्ण असतील, नसेल तरी वह्या पूर्ण करा. आळस हा माणसाचा शत्रू आहे. घरी असाल तरी आळस करू नका. दिवसाचं वेळापत्रक ठरवून अभ्यासाची वेळ त्यामध्ये निवडा. समजलं का? पुढचे बेंच मधल्या मुली पाठीमागं लक्ष देत आहे का सगळेजण, का बसलाय फक्त आपल्या आराम करत? चला लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची उत्तर लिहा. 1 भाग म्हणजे काय, भागांची वैशिष्ट्ये विशद करा. 2 समहक्क भाग म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3 अग्रहक्क भागाची व्याख्या सांगा, त्यांचे विविध प्रकार लिहा. 4 अग्रहक्क भाग म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये लिहा. 5 कर्जरोखे म्हणजे काय, कर्जरोख्यांच्या विविध प्रकारांची चर्चा करा. 6 कर्जरोख्यांची व्याख्या लिहा व त्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, वहीत पूर्ण करा. अशा पद्धतीने आपला स्वाध्याय प्रकरण क्रमांक 2 पूर्ण झालेले आहे. प्रकरण क्रमांक 2 आज आपण स्वाध्याय, त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न. आपलं 2 नंबरचा प्रकरण पुन्हा एकदा पाहून घ्या. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत पिवळ्या पट्टीत आहे. मालकीच्या भांडवलाचे स्रोत आणि कर्ज भांडवलाचे स्रोत पाहून घ्या एकदा डोळ्याने. त्यानंतर सारांश. त्यानंतर स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, त्यामध्ये खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. ब जोड्या लावा. क खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. नंतर ड खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. ई गटात न बसणारा शब्द शोधा. फ खालील विधाने पूर्ण करा. ग कंसातील अचूक पर्याय निवडा. त्यानंतर एका वाक्यात उत्तर लिहा. आणि ई खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. हा मोठा पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 3 खालील घटना व सत्य परिस्थितीचा अभ्यास करून
आपले मत लिहा. प्रश्न क्रमांक 4, फरक स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 5, थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 6, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आणि ही अनुक्रमणिका आहे. अनुक्रमणिकेमध्ये आपला संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख टॉपिक पूर्ण झालेला आहे. 2 नंबरचा संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत हा पण पूर्ण झालेला आहे. आता आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहोत भागांची विक्री, 3 नंबरचा टॉपिक. हा आपण उद्याच्या तासाला पाहू. ओके. धन्यवाद.